Hello, guys, and welcome to UPSC MPSC Guru. This is a very important session and important video and important initiative started by me on this channel. आपल्याला या सिरीजमध्ये काय करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट सिरीज होणार आहे आणि या सिरीजमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, ज्या काही मागच्या 10 वर्षाच्या ज्या काही PYQ आहेत, त्याचे एकदम डिटेल्ड ॲनालिसिस आपण करणार आहे. आणि हे काय आपण ॲनालिसिस त्या पेपरवर ऑन पेपर जसा MPSC पेपर काढते त्या पद्धतीनं आपण PYQचं ॲनालिसिस करणार आहे. त्या पेपरवर ॲनालिसिस करणार आहे, म्हणजे तुम्ही हॅबिच्युअल होणार आहे त्या गोष्टीला, तुम्ही रेग्युलर होणार आहे त्या गोष्टीला. आणि ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच जर तुम्ही 10 वर्षाच्या PYQ केल्यात तर तुम्ही 10 मार्क एक्स्ट्रा, तरी मी जास्त नाही अपेक्षा करत, पण प्रत्येक पेपरमधून एक जरी मार्क मिळवला तर एक्स्ट्राचे एक 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 असे 10 मार्क एक्स्ट्रा जरी झाले तरी पण आपली सिरीज ही फलास आली असं आपण म्हणणार आहे. ओके, तर विदाउट वेस्टिंग अ सिंगल मोमेंट यू हॅव टू बी रेग्युलर. ओके, इम्पॉर्टंट तुम्हाला टिप्स आहेत या की तुम्ही रेग्युलर असला पाहिजे. तुम्ही दररोज ही PYQचे व्हिडिओ बघितले पाहिजेत. दररोज एक PYQ तुम्ही सोडवलीच पाहिजे, तुम्ही बघितलाच पाहिजे तो व्हिडिओ, तर त्याचा कुठे जाऊन फायदा होणार आहे, नाहीतर अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. आणि खूप लोक हे करत नाहीत. म्हणजे बरेच जण म्हणतात PYQ केल्या पाहिजे, बट आय कॅन गॅरंटी यू 90% पीपल आर नॉट डुईंग द MPSC PYQ अँड दॅट्स वाय वी आर फेसिंग डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग द कंटेंट. तुम्हाला कंटेंट समजणारच नाही, नाहीतर काय वाचायचं आहे काय नाही करायचं. तर फोकस ऑन PYQ. आणि आपण आता स्टार्ट करणार आहे 2021च्या PYQ पासून. तर बघा क्वेश्चन काय आहेत. पहिला क्वेश्चन काय, 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते? आता बघा, किती जिल्हे आणि किती तालुके होते. आता सध्याचे जिल्हे आणि सध्याचे तालुके सगळ्यांना माहिती असतात, पण त्यावेळेसचे जिल्हे आणि त्यावेळेसचे तालुके 1 मे 1960चे तर 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. 229 तालुके म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि सध्या किती आहेत जिल्हे? मग 36 जिल्हे आणि 358 टोटल तालुक्यात, म्हणजे 355 प्लस 3. मुंबईमधील 3 जे आहेत त्याला तालुके कधी कधी कन्सिडर केलं जात नाही, तर आपण 355 प्लस 3 असे 358 तालुके आहेत. तर यातून तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन भेटली काय, सध्याचे तालुके. ओके, आता पुढं हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींनी समर्थन होते. कोणत्या व्यक्तींचे समर्थन होते? त्याचा हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ओके, पुढं अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील प्रकाराचा प्रभावी वापर केला. कोणत्या कला प्रकाराचा वापर केला अण्णाभाऊ साठे यांनी? तर लाल बावटा कला पथक, तमाशा पथक असे त्यांचे होते. तर यामध्ये हा पण क्वेश्चन MPSCनं कॅन्सल केलेला आहे. आता बघा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? पहिले वाक्य काय, MN रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. आता MN रॉय सगळ्यांना माहिती आहे साम्यवादी पक्षाचे नेते होते. तुम्हाला माहिती आहे त्यांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केलेली आहे. ओके, आणि ज्यांनी असं मांडलेलं आहे की पहिले व्यक्ती असं होतं की ज्यांनी भारताचे संविधान असं मत व्यक्त केलं होतं. दुसरं स्टेटमेंट काय, MN रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे होते. बरोबर आहे का हे? ओके, हे दुसरं वाक्य बरोबर आहे. MN रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे होते. ओके, याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय भेटली आपल्याला इथं, तर MN रॉय हे कम्युनिस्ट पार्टीचे होते, साम्यवादी पक्षाचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, तर पुढं हू अमंग द फॉलोइंग फाउंडेड द इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग? इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना कोणी केली? तर हे कोणी केली? जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. इंडिपेंडन्स फॉर इंडिया. आता बघा, ह्याच्यामध्ये नवीन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला काय मिळणार आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीग रासबिहारी बोस 1928ला. ही इंडियन इंडिपेंडन्स लीग जी आहे ती रासबिहारी बोसने स्थापन केली. आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ही कोणाचे? तर जवाहरलाल नेहरू, आणि त्यामध्ये सुभाषचंद्र बोस पण होते आणि श्रीनिवास अय्यंगार पण होते. हे सगळे फाउंडर होते त्याचे. आणि पहिले प्रेसिडेंट कोण होते इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगचे? तर श्रीनिवास अय्यंगार. हे बघा, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यातून प्रश्न पुढच्या परीक्षेत येऊ शकतो. श्रीनिवास अय्यंगार फर्स्ट प्रेसिडेंट. ओके, आणि हे नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून यांनी 1928च्या दरम्यान ही काढलेली होती. त्यानंतर
याच ऑप्शनमधील आपल्याला ऑप्शन डिकोड करावे लागतील, तर त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी प्रश्न येऊ शकतो. एम.आर. जयकर ते कोणत्या पार्टीचे होते, रिलेटेड होते, तर रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी. त्यांची कोणती पार्टी होती, रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी. B.S. मुंजे लीडर ऑफ हिंदू महासभा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी फाउंडर ऑफ अखिल भारतीय जनसंघ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर समाजसुधारक दिलेत आणि त्याच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर विठ्ठल रामजी शिंदे यांचं कोणतं साहित्य होतं, विठ्ठल रामजी शिंदे, तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. वीरा शिंदेंनी अस्पृश्यतेवर खूप सारं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं भारतीय अस्पृश्यता प्रश्न. परत दादोबा पांडुरंग त्यांचं कोणतं आहे, धर्मविवेचन. ओके. तर गोपाळ हरी देशमुख जातीभेद आणि ज्योतिराव फुले इशारा. तर तुमचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं असणार आहे. त्यानंतर आता आयोग दिलेत आणि काही स्थापना दिलेत आणि त्याचं इयर दिलेलं आहे. तर आता यामध्ये बघा, बऱ्याच जणांचा हा प्रश्न त्यावेळेस चुकलेला असेल. राधाकृष्णन आयोग कधी आलं होतं, 1949. राधाकृष्णन आयोग 1949. कशाचं ही कमिटी, तर ही एज्युकेशनच्या रिलेटेड कमिटी आहे. त्यानंतर मुदलियार आयोग हा कधी आला होता, 1952ला आला होता. 1952ला मुदलियार. NCERT स्थापना कधी आहे, 1961ची स्थापना आहे. आणि कोठारी आयोग हा 1964 आहे. तर 1, 2, 3, 4 असं प्रत्येक Aला 1, Bला 2, Cला 3 असा एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि 4 हे त्याचं उत्तर आहे. कोठारी आयोग कधी आला, 1964ला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर ते होते अध्यक्ष कशाचे, वाळवे तालुका शेतकरी परिषद. खासेसाहेब पवार काय होते, अध्यक्ष होते मुंबई प्रांतिक ब्राह्मणोत्तर पक्ष 4थ्या अधिवेशनाचे. म्हणजे खासेसाहेब पवार जे ते अध्यक्ष होते, पण कशाचे होते, मुंबई प्रांतिक ब्राह्मणोत्तर पक्ष त्याचं 4थं अधिवेशन, पहिलं नाही 4थं अधिवेशन, त्या 4थ्या अधिवेशनाचे खासेसाहेब पवार हे अध्यक्ष होते. परत दिनकरराव जवळकर हे साप्ताहिक तेज जे आहे त्याचे ते सुरुवात केली होती त्यांनी, तेज हे होतं. परत श्रीपादराव शिंदे विजयी मराठा श्रीपादराव शिंदे. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार मग, श्रीपादराव शिंदे विजयी मराठा. आता शिंदे साहेब आहेत, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, तर मराठा समाज हा विजयी झाला शिंदे यांच्या काळखंडात. त्यामुळं श्रीपादराव शिंदे विजयी मराठा हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि विठ्ठल रामजी शिंदे हे वाळवे तालुका शेतकरी परिषदेचे अध्यक्ष. आता आपण बघितलं वीरा शिंदे हे मोस्टली अनटचेबल्सच्या रिलेटेड वगैरे आहेत, पण शेतकऱ्यांचं पण त्यांचं भरपूर काम आहे बोरगावमध्ये. ओके, शेतकऱ्यांचं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परफेक्टली. त्यानंतर हा क्वेश्चन 9वा कॅन्सल झालेला आहे. हे बघा आता 10वा क्वेश्चन, गुलबदन बेगम. यामध्ये गुलबदन बेगम जी आहे तिने हुमायूनामा ही लिहिलेला आहे आणि ही बाबरची मुलगी होती. गुलबदन बेगम आहेत, गुलबदन आहेत, गुल लक्षात ठेवा आणि बाबरची मुलगी. आता कसं लक्षात ठेवणार, तर पुण्यामध्ये गुलटेकडी आहे, जिथं तुम्ही पेपरला जात असता. तर गुलटेकडी कोणाच्या रिलेटेड आहे, बाबरची मुलगी आहे. तिथं गुलटेकडीला बाबरची मुलगी आहे असं लक्षात ठेवा. आणि तिने काय लिहिला, हुमायूनामा लिहिला, हुमायूनामा. त्यानंतर सलीमा सुलतान जी आहे ती अकबराची बायको होती. सलीमा सुलताना तर मग ती सुलतानची सुलताना सलीमा आणि अकबरची ही बायको होती. आणि पारसीमध्ये कविता लिहायची. अकबर पण बघा, अकबरच्या टाईममध्ये पोएट्री पण खूप डेव्हलप झालेली होती. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की त्याची बायको होती ती पोएट्रीमध्ये तिला इंटरेस्ट होता. जहाआरा बेगम, तर ही काय आहे, तर शहाजहानची मुलगी होती आणि उच्च शिक्षक होती आणि पारसी भाषेत तिला उत्तम ज्ञान होते. झेबुनिसा ही सुलेखनात तरबेज होती, लेखनामध्ये ती एक्सपर्ट इन कॅलिग्राफी. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. हा खूप फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे मित्रांनो. नेक्स्ट, विठोबाची शिकवण. आयडेंटिफाय द ऑड टायटल वर्ड्स. या खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. आता बघा, विसंगत म्हणजे वेगळं कोणाचं आहे. याच्यामध्ये विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेठची प्रताप आणि शेतकऱ्याचा असूड ह्यामध्ये ओळखायचं आपल्याला. तर विठोबाची शिकवण, कुलकर्णी आणि शेठची
हे तिन्ही जी पुस्तकं आहेत ती मुकुंदराव पाटलाची पुस्तकं आहेत. आणि शेतकऱ्याचा आसूड आहे ते तुम्हाला माहिती आहे महात्मा फुलेंचं आहे. 1881ला त्यांनी लिहिलं आहे. आणि सत्यशोधक समाजाचं ते लिखाण आहे त्यावेळेसचं. आणि शेतकऱ्याचा आसूड आणि इशारा हे 2 त्यांचे होते पुस्तक, हे त्यांचं. ओके, तर आता मुकुंदराव पाटलांबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. तर 1910 ते 1930 ब्राह्मणोत्तर चळवळीचे प्रमुख विचारवंत आणि अग्रणी शेतकरी प्रवक्ते होते. मुकुंदराव पाटलांचं एक वृत्तपत्र आहे, त्याचे संपादक होते दीनमित्र. आता लक्षात कसं ठेवणार मग, मुकुंदराव पाटील हे मित्र आहेत. आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकला आहे ते वृत्तपत्राचा, त्याच्यामध्ये परफेक्टली प्रत्येकाचे वृत्तपत्र बघितले. त्यावेळेस पण आपण ही ट्रिक बघितली होती की पाटील हे माझे मित्र आहेत. तुमचे पण कोणीतरी पाटील मित्र असतील तर दीनमित्र मुकुंदराव पाटील. ओके, असं लक्षात ठेवायचं आहे. मग अजून मुकुंदराव पाटलाची कोणती पुस्तकं आहेत तर कुलकर्णी लीलामृत, विठोबाची शिकवण आणि शेठची प्रताप, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग कसं ट्रिक काय करणार याला तुम्ही लक्षात ठेवायला, विठ्ठल कुलकर्णी असं लक्षात ठेवा. विठ्ठल कुलकर्णी ते शेठ आहेत, विठ्ठल कुलकर्णी हे शेठ आहेत, शेठ पण आहेत आणि ते पाटील आहेत, मुकुंदराव पाटील. ओके, विठ्ठल कुलकर्णी हे शेठचे आहेत आणि मुकुंदराव पाटील, असं लक्षात ठेवा. 12वा क्वेश्चन काय, न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले, कारण या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्याचे रक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जापासून भारापासून मुक्तता होणार. म्हणजे ते म्हणते की पहिलं स्टेटमेंट बघा, या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्याचे रक्षण होणार होते, जनरल स्टेटमेंट आहे. पण दुसरं स्टेटमेंट स्पेसिफिकली काय बोलत आहे तर या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार. मुक्तता, कर्जमाफी, टोटल असं मत येतं आहे. तर तसं होणार नव्हतं, हे चुकीचं आहे. त्यावेळेस इंग्रज आपल्यावर एवढे पण उदार झाले नव्हते की तुमची पूर्णपणे कर्जमाफी होईल, या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हे लॉजिकली लक्षात घ्यायचं तुमच्या. जरी तुम्हाला माहिती नसेल तरी पण हे लॉजिक लागलं पाहिजे की शेतकऱ्याचं पूर्ण कर्जमाफी अजून पण नाही करत सरकार. त्यावेळेस काय सरकार करणार आहे, त्यावेळेस तर ब्रिटिश सरकार होतं, आता तर आपलं सरकार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 13वा, स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होतं. स्वदेशी वस्तू प्रचारिण सभा, तर ह्यामध्ये लोकमान्य टिळक हे उत्तर बरोबर आहे. आणि स्वदेशी मुवमेंट जी आहे, स्वदेशी मुवमेंट ही कधी झाली होती, 1905ला झाली. आणि स्वदेशी वास्तू प्रचारणी सभा त्याचं हेड कोण होतं तर टिळक होते. ही एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, आणि आपल्याला हेच करायचं आहे की एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आपल्याला शोधून काढायचं आहे. परत 11 डिसेंबर 1905 लोकमान्य टिळक इस्टॅब्लिश द बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोर्स कंपनी टू कॉम्बॅट द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑपरेसिव्ह इकॉनॉमिक पॉलिसी. म्हणजे लोकमान्य टिळकांनी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर स्थापना केली 11 डिसेंबर 1905ला. कशासाठी तर ब्रिटिश गव्हर्नमेंटचे जे ऑपरेसिव्ह इकॉनॉमिक पॉलिसीजमध्ये त्यांचं जे अन्याय अत्याचार आहे आपला आर्थिक, तो मोडून काढण्यासाठी किंवा त्याच्या विरोधामध्ये. हे लक्षात ठेवा, स्वदेशी वस्तू प्रचारिण सभा लोकमान्य टिळक. त्यानंतरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 14 नंबरचा, तर महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यांच्यासाठी यांच्या जोड्या जुळवायच्या. आता बघा, अधुरिया काय, हा प्रश्न ना मेन्सला पण कधीतरी विचारलेला आहे. 2022ला थोडाफार सिमिलर क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये पंढरपूर मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला मेन्सचे जे PYQ आहेत ते पण याच्यामध्ये जर तुम्ही केले प्रीसाठी तरी पण खूप बेस्ट आहे. त्याच्यातून डायरेक्टली इनडायरेक्टली क्वेश्चन सुटतात. त्याच्यामुळं PYQला तुम्ही अजिबात इग्नोर नाही करायचे. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्याचे राहण्याचे ठिकाण. आता बघा, अधुरिया खानदेश यावल, परत पांडू भोरजी हे नगरचे, धर्मासोबान हे पंढरपूरचे आहेत आणि धोंडी बिरबल हे नाशिकचे. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार मग, आता काहीतरी ट्रिक करावं लागेल ना, कसं तरी लक्षात ठेवायला जोगाड तर करावंच लागेल. अधुरिया खानदेश यावल. आता खानदेश हा खाणकाम, असं लक्षात ठेवा, खाणीचं काम अधुरं आहे. खाणीचं काम आपल्या देशामध्ये अजून अधुरं आहे. परत पांडू भोरजी नगरचे आहेत, पांडू भोरजी. आता भोर कुठं आहे, नगरमध्ये आहे का, भोर पुण्यामध्ये पण आहे.
पुण्याच्या जवळ पण आहे आणि नगरमध्ये पण. तर भोरजी हे नगरमध्ये आहेत. धर्मा सुभान पंढरपूरचं कसं लक्षात ठेवणार? पंढरपूरला वारकरी जातात ना, तर धर्मा सुभान धर्म राखण्यासाठी जातात ना वारकरी पंढरपूरला. तुम्ही पंढरपूरला कशासाठी जाता? धर्मासाठी जाता, रिलिजनसाठी जाता. तर धर्मा सुभान पंढरपूर. आणि बिरबल नाशिक. असं लक्षात ठेवा की अकबर आणि बिरबलाची गोष्ट कुठं घडली तर नाशिकमध्ये घडली. काही ना काही करून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी या ट्रिक आहे सगळ्या. ओके. त्यानंतर 15वा क्वेश्चन. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वाचा दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा, काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, आम्ही केवळ भुंकतो चावा घेत नाही, क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे. आता बघा, हे स्टेटमेंट किती एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. डी नंबरचं क्रांतीचा मार्ग. अरे म्हणजे दिनशा वाचा हे मावळवादी होते आणि ते रिव्हॉल्युशनरी अप्रोच का घेतील? तर हे चुकीचं आहे. आणि ओनली शब्द दिला आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघितलं, ओनली वे टू फॉलो इज द रिव्हॉल्युशनरी वे. ओनली हा मार्गच नव्हता ना, कधीच नाही. तर लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये डी जाणार आहे. डी गेल्यानंतर तुमचं काय राहणार आहे? 2 आणि 4 तर गेला, राहिला 1 आणि 3. त्याच्यामध्ये ABC हे तिन्ही बरोबर आहेत. आता बघा, याच्यामध्ये पण आयोग कधी कधी काय करतं, ABC द्यायचं ना, तर तिथं CBA दिलं आहे. तर हे एक तुम्हाला एक लिंक लागायला पाहिजे की असं काहीतरी ऑप्शनमध्ये काहीतरी घोळ झाला आहे, तर मे बी हे उत्तर असू शकतं. मे बी हे उत्तर हेच असेल असं नाही, पण प्रॉबॅबिलिटी जास्त, तर ते मी निवडणार. जर तुम्हाला 1 आणि 3मध्ये कन्फ्यूज झालं तर ABCचा क्रम त्यांनी CBA केला, काहीतरी घोळ आहे तर देऊन द्यायचं मारून मग, ते जर माहीत नसेल तर. ओके. आणि तुम्हाला हे माहीतच असायला पाहिजे, हे बेसिक आहे. त्यानंतर बघा 16वा प्रश्न. समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कारणामुळे खालीलपैकी कोणते भूरूपे निर्माण होतात? तर त्याच्यामध्ये समुद्रकडा, सी क्लिफ, आखात म्हणजे बे, समुद्रकिनाऱ्यावरील गुहा म्हणजे सी केव्ज, आणि समुद्रतटीय स्तंभ म्हणजे सी टॅक्स. हे तिथं इरोजनमुळं तयार होतं. ओके. 17वा क्वेश्चन काय? खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णीय चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? आता बघा, कोणत्या विच ऑफ द फॉलोइंग स्वर्णीय म्हणजे गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे, कोणते आहेत त्यामध्ये? आता तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे होतं, बँगलोर आणि चेन्नई तर असणार आहेत, कारण मोठी शहर आहे ती. कलकत्ता पण असायला पाहिजे, मोठी शहर आहे ती. कारण कसा जातो तो मार्ग? मोठ्या शहरांना जोडतो ना. मोठे आग्रा असेल, चेन्नई असेल, कलकत्ता असेल, बेंगलोर, ही मोठी शहर आहेत. तर ह्यामध्ये असा एकच ऑप्शन आहे 2 नंबरचा. आता बघा, एक महत्त्वाचा पॉईंट आहे एक. आता जो गोल्डन क्वाड्रिलॅटरल आहे, तसंच आता सध्या आपण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ मार्ग सुरुवात होतो आहे. कुठून? नागपूर ते गोवा महामार्ग आहे आणि 800 किलोमीटरचा असणार आहे. एकूण 11 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये, आणि 12वा कोणता आहे तर गोव्यामध्ये एक 12वा आहे. विदर्भामध्ये आहेत 3 आहेत, आणि मराठवाड्यामध्ये 6, असे 6 आणि 3 11 जिल्हे आहेत. तर विदर्भातले कोणते जिल्हे शक्तिपीठ महामार्गामध्ये? तर नागपूर, वर्धा, यवतमाळ. नागपूर, वर्धा, यवतमाळ हे विदर्भातील. मराठवाड्यातील कोणते जिल्हे आहेत? हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर. हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर हे मराठवाड्यातील 6 आहेत. सोलापूरमध्ये कोणते आहेत? सोलापूरमध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा. हे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे आहेत. सातारा नाही आहे याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. सातारा आहे का? सातारा नाही आहे. कोणता जिल्हा नाही आहे? कोणते नाही आहेत हे लक्षात ठेवत आपण. याच्यामध्ये पुणे आहे का? नाही, पुणे नाही आहे. अजून कोणता नाही आहे? सातारा नाही आहे. ओके. तर हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. शक्तिपीठ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये बघा शक्तिपीठ कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये? तर महालक्ष्मी कोल्हापूरचं, रेणुकादेवी आहे, परत अजून तुळजाभवानी तुळजापूरचं आहे, आणि सप्तशृंगी देवी वणी. म्हणजे 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. याच्यावर यावर्षी प्रश्न येऊ शकतो. यानंतर कोणता डेझर्ट आणि वाऱ्याचं नाव, हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का.
सहारा खामसिन, ग्रीस सिराक्को, इराण सेमून आणि अल्पास फॉन. अल्फचं कोणतं आहे तर फोन वारे कुठे वाहतात, अल्प माउंटेनच्या आहे तिथं. आणि इराणमध्ये कोणते आहेत, इराणमध्ये सेमून आहेत, ग्रीसमध्ये सिराक्को आणि सहारा वाळवंट खामसिन, हे लक्षात ठेवा. परत काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीरपंजाल. काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीरपंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व पर्वतरांगा माहीत पाहिजेत. तर पर्वतरांगा कोणते कोणते आहेत, तर सुरुवातीला सगळ्यात वर असं म्हणा, अशी ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. KL राहुल ZP स्कूलमध्ये शिकतो. KL राहुल तुम्हाला माहिती आहे, KL राहुल क्रिकेट खेळतो तो. KL राहुल हा ZP स्कूलमध्ये शिकतो, हे लक्षात ठेवा. तर आता मग के म्हणल्यावर पहिल्यांदा काय येणार, काराकोरम सगळ्यात वर, त्यानंतर L लडाख, त्यानंतर Z झांस्कर, त्यानंतर पीरपंजाल P ZP आणि शिकतो शिवालिक ZP स्कूलमध्ये शिकतो. ओके, तो आता विसरेल काही गोष्ट, KL राहुल ZP स्कूलमध्ये शिकतो. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि हाच PYQचा फायदा आहे की तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होतो याच्यातून. विच माउंटेन रेंजेस इज फाउंड बिटवीन काराकोरम आणि पीरपंजाल. म्हणजे काराकोरम आणि पीरपंजालमध्ये कोणती आहे, लडाख पण आहे आणि झांस्कर पण आहे. पण जर लडाख दिली आहे का, नाही, मग तुम्ही झांस्कर लिहायची. KL राहुल ZPमध्ये शिकतो, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन काय येतं, तर कर्कवृत्त गेलेली राज्ये कोणती आहेत. मित्र रागामध्ये पबमध्ये चहाच पेला, ही ट्रिक आहे त्याची. मित्र मिझोरम, त्रिपुरा, राजस्थान, गुजरात, मध्य म्हणजे मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मधीचं काही ट्रिक नाही. छाज छत्तीसगड, झारखंड, पेलाचं काही विषय नाही. मित्र रागामध्ये पबमध्ये चहाच पेला. काय झाला, तुमचा मित्र आहे कोणतरी, तो रागामध्ये पबमध्ये गेला आणि पबमध्ये जाऊन दारू नाही पिला, तो छाच पिला. युनिकच कन्सेप्ट आहे बघा, छाच पिला आहे तो. म्हणजे मित्राला राग आला, पबमध्ये गेला आणि छाच पिला. मिझोरम, त्रिपुरा, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि झारखंड, 8 राज्य कर्कवृत्त गेलेले राज्य आहेत, हे लक्षात ठेवा परफेक्टली. नेक्स्ट, यामध्ये हा क्वेश्चन आहे तो खूपच अतरंगी म्हणू शकतो आपण. हा प्रश्न बऱ्याच इन्फॉर्मेशन खूप सारी पाठ लागते तुम्हाला. तर डायरेक्टली काय करू आपण, डायरेक्टली बघूयात की सध्याच्या कंडिशनला डेन्सिटी कोणत्या देशाची कोणते सगळ्यात जास्त कोणते. तर मकाऊची जास्त आहे, मोनॅकोची कमी आहे, सिंगापूर त्यापेक्षा कमी आहे, हाँगकाँग त्यापेक्षा कमी आहे, जिब्राल्टर, बहरीन, मालदीव, माल्ता, बांगलादेश आणि सेंट मार्टिन. तर बघा, हे असा विषय आहे सगळ्यात. हे काय एवढं तुमच्या लक्षात राहणार पण नाही, मी अपेक्षा पण नाही करत. फक्त तुम्ही बघून घ्या एकदा आणि आपण पुढे जाऊयात. ओके, तर आता मित्रांनो 20 क्वेश्चन झालेत आपण. ठीक आहे, राहिलेला 20 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.